नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर एक नवीन अपडेट येत आहे। चक लिखितवाडा घाटातून अवजड मशिनाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन, सरकारी प्रकल्पाच्या नावाखाली खुलेआम अवैध विक्री सुरू, प्रशासन आणि राजकारणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। बघत रहा पूर्ण अपडेट। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाळू तस्करी सुरू आहे। चर्चेचे केंद्र बनले आहे की जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी एकही अधिकृत रेतीघाट उपलब्ध नाही, तरीही बाजारपेठेमध्ये रेतीची मुबलक पुरवठा होती। ही वाळू कुठून येते असा प्रश्न उपस्थित होत आहे। याचे उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे, पण बोलण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये आहे। चंद्रपूरसारख्या शांत जिल्ह्यात वाळू माफिया गुन्हेगारीची बीज पेरली आहे। या अवैध धंद्याचे शूद्र राजकारणाच्या वाव दिला असून माफिया राजवटीच्या बाळ दिले आहे। खून, दरोडे, भीती आणि तरुणांच्या गुन्हेगारीकडे ढकलण्याचा या वाळू माफियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि भोळ्या लोकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे। आज गरिबी मजुरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले आहे। वाळूच्या वाढत्या किमतीमुळे घर बांधणी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे। जिल्ह्यातील वाळू माफियांनी आपल्या प्रभावाचे दर गगनाला भिडले आहेत। दुर्दैवाने जिल्ह्यातील आमदार, खासदार या उघड लुटीवर गप्प बसले आहेत। याची भूमिका अवधी महाभारतातील वृतराष्ट्रासारखीच दिसते। सर्व काही माहीत असूनही डोळे वटारणे। आज चंद्रपुरात स्थापन झालेले वाळू तस्कर युतीचे सरकार इतके भक्कम आहे की कोणतीही बाह्य शक्तीही मोडू शकत नाही। गोंडपिंपरी तालुक्यातील चक लिखितवाडा रेतीघाट, जो सरकारी कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे PWD हस्तांतरित करण्यात आला होता, तो आता अवैध उत्खनन आणि तस्करीचा अड्डा बनला आहे। खाण खात्याने या घाटातून 19,681 ब्रास वाळूचे तुकडे अंग मेहनतीचे काढण्याचा परवाना जारी केला होता, केवळ सरकारी प्रकल्पाच्या वापरासाठी। पण ग्राउंड रियालिटी पूर्णपणे विरुद्ध आहे। शासकीय नियमाची पायमल्ली करून घाटात अवजड मशिनाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती काढली जात आहे। घाटात बाजाराकडे जाण्यासाठी दिवस रात्र ट्रकची रांग दिसते। घाटावर केवळ दिखाव्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आला आहे, तर परसबाग विना अडथळा आहे। स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अवैध धंद्याला जिल्ह्यातील प्रसिद्ध नेते श्याम थेरे आणि सिंग याचा राजश्रय आहे। प्रशासकीय कर्मचारीही या प्रभावशाली नेत्यांसमोर झुकताना दिसत आहे। यावरून चंद्रपुरात कायद्याने राज्य नसून माफियाचे सर्वस्व असल्याचे स्पष्ट होते। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्या मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक संघटना केली आहे। लवकरच कारवाई झाली नाही तर चंद्रपुरातील गुन्हेगारी आणि राजकर्त्याची मुळे खोलवर जातील, असा यांचा आरोप आहे। नागरिकांना वाळू तस्करींशी संबंधित कोणतीही गतिविधीची माहिती असल्यास त्यांनी तत्काळ नजीकच्या पोलीस ठाणे किंवा जिल्हा खनिकर्म कार्यालयासमोर कळवावे। तुमची ओळख गोपनीय ठेवल्या जाईल। वाळू माफिया विरोधात सामूहिक आवाज उठवा। सोशल मीडिया, लोकप्रतिनिधी आणि वृत्तमाध्यमाच्या माध्यमातून चक लिखितवाडा रेती घाटाची चौकशी करून श्याम थेरे सिंग यांच्यासारख्या नेत्यांच्या बेकायदेशीर राजाश्रय उघड करणे ही जिल्हा प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे। चक लिखितवाडा घाटातून सुरू आलेली ही अवैध तस्करी आज चंद्रपूर जिल्ह्याचे भवितव्य धोक्यात आणत आहे। वृत्तराष्ट्राच्या भूमिकेत अडकलेल्या प्रशासन आणि नेत्यांची वेळीच जागरूकता दाखवली नाही तर येणारा काळ आणखी भीषण होऊ शकते। आम्ही वाळू माफियांच्या गुप्ततेचे खोल स्तर उघड करू आणि आमच्या भविष्यातील अहवालांमध्ये ते तुमच्यासारखे आणू। अशीच बघत रहा।